पाणी सर्वत्र आहे. ते आपण श्वास घेत असलेल्या हवेत, आपल्यावर असलेल्या ढगांमध्ये, महासागरांमध्ये आणि अगदी आपल्या आतही आहे. पण पाण्याचं वर्तन कसं असतं, याकडे तुम्ही कधी खरोखरच थांबून लक्ष दिलं आहे का? म्हणजे सर्वत्र पाण्याचे थेंब नेमके कसे तयार होतात? अगदी कुळाच्या जाळ्यावरही. किंवा हे पहा, हे छोटे कीटक पाण्यावर कसे चालू शकतात? हे सर्व ससंजन नावाच्या एका वैशिष्ट्यामुळे घडते. चुंबकाप्रमाणेच पाण्याची स्वतःला चिकटून राहण्याची क्षमता. पण थांबा, पाणी काचेसारख्या इतर वस्तूंनाही चिकटू शकते, ज्याला आसंजन असे म्हणतात. पाणी कागदाच्या टॉवेलवर किंवा अगदी सूक्ष्म नळ्यांमधून वर जाते. हे तुम्ही सुद्धा बहुधा पाहिलं असेल. आणि झाडे त्यांच्या मुळांपासून ते त्यांच्या सर्वात उंच पानांपर्यंत पाणी का खेचू शकतात, याचे अंशतः उत्तर हेच आहे. पण हे ससंजन आणि आसंजन नेमके काय आहे? ते कशामुळे निर्माण होतात? आणि त्यामुळे इतक्या सुंदर घटना कशा घडतात? उत्सुक असणे आणि हे प्रश्न विचारणे ही विज्ञान शिकण्याची पहिली पायरी आहे. कारण जेव्हा आपण समजून घेतो, तेव्हा आपण त्या ज्ञानाचा उपयोग करून काही हुशार उपाय शोधू शकतो. जसे की जलरोधक पदार्थ, जे आपले इलेक्ट्रॉनिक्स किंवा आपले कपडे आणि अगदी आपल्या संपूर्ण घराचे संरक्षण करतात. आपण औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मायक्रोफ्लुइडसारखे जीवनरक्षक तंत्रज्ञान देखील तयार करू शकतो. जिथे पाण्याचे गुणधर्म औषधे अचूकपणे पोहोचवण्यासाठी मदत करतात. किंवा धुक्यांच्या जाळांबद्दल विचार करा, ज्या जगातील सर्वात कोरड्या भागात अक्षरशः हवेतून पाणी गोळा करतात, ज्यामुळे पावसाचे प्रमाण नगण्य असलेल्या ठिकाणी जीवन शक्य होते. तर पाणी सर्वत्र आहे. आपल्याला माहीत असल्याप्रमाणे ते जीवनाला आकार देते आणि त्याशिवाय आपले अस्तित्वच नसते. आणि तरीही ते इतके सामान्य आहे, की कुतूहल निर्माण करणाऱ्या त्याच्या गुणधर्माकडे आपण अनेकदा लक्षच देत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पाण्याचा थेंब पाहाल, तेव्हा थोडा वेळ विचार करा, की ते असे का वागते? नेमके काय घडत आहे?